ते वाड्याचे अवशेष तिकडनं आपण पाहून आलो आणि आपण इकडनं पुढे आलो आणि आल्यानंतर हे पहा, इथून उतरायला ही निसरडी वाट आहे. या ठिकाणी रोप लावली तर ते 100% सेफ्टी होईल आणि या ठिकाणी उतरून आपण तिथं जाऊ शकतो. हे पहा, या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसलेलं आहे. हे पहा, या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे जे की भलं मोठं आहे. ठीक आहे ना मुलींनो, सावकाश या आणि तुम्ही येऊ नका कारण हे डिफिकल्ट आहे. इथे एक पाण्याचं टाकं आहे मोठं. हे पहा, याच्या इथं सुद्धा खाली पाण्याचं टाकं आहे मोठं. तिथून आपण खाली उतरलो. ठीक आहे, तिकडनं खाली उतरलो. या ठिकाणी आपण टाकं जे आहे ते वरतूनच पाहिले आणि त्याच्यावरती सुद्धा एक टाकं होतं. पुढे आल्यानंतर या ठिकाणी हे अतिशय खोल अशी एक वास्तू आपल्याला दिसलेली आहे आणि आपण हे क्लिअर सांगू शकतो की हे दुमजली इमारत आहे. जे पण हे आहे हे दुमजली इमारत आहे कारण वरती जी आहे महिरपी खिडकी बघा, महिरप केलेला क्लिअर दिसतो आपल्याला आणि खालची सुद्धा या ठिकाणी सुद्धा एक खिडकी वजा जे काही आहे दरवाजा खिडकी ते पण आपल्याला खाली पाहायला मिळते. तर हे अतिशय खोल आहे. म्हणजे हरिहर गडावरती आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी त्याचं नाव जे आहे हर्षगड, तर असा हर्ष झालेला आहे आपल्याला. कारण हे अवशेष मी याच्या अगोदर या किल्ल्यावर कधीही पाहिले नव्हते. मी 2 वेळा येऊन गेलो होतो, ही 3री वेळ आहे आणि या वेळेला किल्ला अधिक जास्त एक्सपोजरनी किंवा आपण एक्सप्लोअर करायचा असं मी ठरवलं होतं आणि आज ते घडलं आहे. हे पहा, याच्या पुढे सुद्धा अजून मार्ग आहे. जर तो जो मार्ग आहे ज्याचा शोध लागलेला आहे, सह्याद्री प्रतिष्ठान ही जी संघटना आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे श्रमदान या ठिकाणी करून जे काम केलेलं आहे त्यांना मानाचा मुजरा. अतिशय सुंदर काम त्यांनी केलेलं आहे. आणि आकाश हाळूजा या ठिकाणी थोडं स्लिपरी आहे. या ठिकाणी अतिशय स्लिपरी. बघू रे, जाता येईल आपल्याला. अजून सुद्धा इथं घमेलं पडलेलं एक. तर या ठिकाणी खाली जे आहे आतमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे जो आपल्याला पलीकडनं दिसला होता आणि हे अगदी क्लिअर. हा इथे पायरी मार्ग जो आहे आपल्याला दाखवता येणार नाही आहे इथनं. एवढंच आहे की आपल्याला तो दाखवता येत नाही आहे कारण खाली जाण्याचा ॲक्सेस नाही आहे. मी दाखवतो तुम्हाला परत एकदा. हे पहा, इथपर्यंत आपण आलो. इथून पुढं जायचं म्हणजे या ठिकाणी दोर पाहिजे आपल्याकडे कारण इथं 100% पाय घसरणार.